बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। निवडणुकीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असा गंभीर आरोप वाल्मिक कराड यांची पत्नी मंजली कराड हिने केलेला आहे। अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप कराडच्या पत्नी मंजली कराड यांनी केलाय। चुकीच्या गुन्ह्यात कराड यांना अडकवलं असंही त्या म्हटल्या। मी राजकीय किंवा जातीय कधी बोललो हा जातीपातीच्या पलीकडचा विषय आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळावा इतकाच उद्देश असून बीडच्या राजकारणात जातीय आधार कोण घेतंय हे सर्वांना माहिती आहे असा टोला बजरंग सोनवणे यांनी कराडच्या कुटुंबियांना लगावलाय। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कारागृहात नेण्यात आलं। धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली। अवघ्या 10 मिनिटात भेट घेऊन धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यातून बाहेर पडले। अजितदादांची भेट घेतल्यानंतर मुंडे थेट परळीमध्ये दाखल झाले। वाल्मिक कराडला चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलेला आहे। वाल्मिक कराडला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असून कागदपत्र सादर केली जाणार आहे। घुले कराड दोघे कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करतंय, मग आणखी कोठडी कशासाठी असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केला। वाल्मिक कराडवर मोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले। कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काही नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी एका युवतीने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीकरांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। जे कोणी दडपशाही करून परळी शहर बंद करू पाहत आहे त्यांच्यावर पोलीस नक्कीच कारवाई करतील असं खासदार सोनवणे म्हटलेत। वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानं आता हत्याकांडातील सर्व धागेदोरे समोर येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोडे मारो आंदोलन केलं। आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे मारून कराड समर्थकांनी निषेध केला। परळीत मनोज जरांगेंच्या प्रतिमेला जोडे मारल्यावरून संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत। धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा कार्यकर्त्यांनी निषेध केला। परळीमध्ये कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले। मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड तसंच अंजली दमानिया यांना श्रद्धांजली वाहत कराड समर्थकांनी निषेध नोंदवला। आणि आता एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मोदी मुंबईत येत आहेत। नौदलाचा कार्यक्रम आटपल्यावर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी नौदलाच्या आंग्रे सभागृहात संवाद साधतील आणि या बैठकीसाठी आमदारांना सभागृहात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे। तसंच आमदारांना विधान भवन परिसरात एकत्र जमण्यास सांगण्यात आलंय। तिथून बसमधून आमदारांना बैठकीच्या स्थळी नेण्यात येईल। तर मोदींच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी करण्यात आलेली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी ते भारतीय नौदलाच्या INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौका राष्ट्रार्पण करतील। मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये या युद्धनौकांचं राष्ट्रसमर्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत। त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असून सर्वांची नार्को टेस्ट करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेली आहे। आरोपींविरोधात मोक्का लावला। याबाबत जरांगेंनी फडणवीसांचं कौतुक केलं तर ही धनंजय मुंडेंची टोळी असून दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला पण हत्येविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीचे लेबल लावून आंदोलन केलं जात आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापट ठेवलं जातंय असा आरोप नाना पटोले यांनी केलाय। महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते. त्याप्रमाणे एसआयटीनं त्याचं काम दाखवलं. कोणी मागणी केली म्हणून मुक्का लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि एसआयटी आपलं काम करतंय, असं धस यांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं वेळकाढूपणा केल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं जाधव म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला होता. याला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊतांचं डोकं फिरलंय. अजित पवारांना वाचवण्याचा प्रश्न येतोच कुठे, दोषींवर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय. अशा शब्दात तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एसआयटी प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली. पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे असं म्हणत त्यांनी तपासावर समाधान व्यक्त केलं. विरोधकांनी रडीचा डाव खेळला, मात्र विधानसभेत सत्याचाच विजय झाला. जनतेनं आम्हाला महायुती म्हणून कौल दिलाय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढायच्या हे वरिष्ठ ठरवतील, असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अखेर जाधवांच्या पोटातलं ओठांवर आलं अशी टीका इरफान सय्यद यांनी केली. ठाकरे गटाचे उर्वरित नेते देखील संपर्कात असून ते लवकरच एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील असा दावाही सय्यद यांनी केलाय. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आज जव्हारच्या दौऱ्यावर होत्या आणि खरं तर त्या कालच जव्हारच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पालघरमधील आरोग्य विभागावर भाष्य केलं. अपुऱ्या सुविधांमुळेच रुग्णांना आणि गरोदर महिलांना इतरत्र जावं लागतं आणि बऱ्याचदा ते जीवावर बेततं असं विधान बोर्डीकरांनी केलं. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 5,156 क्विंटल आवक झाली. मक्याला 2,358 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर लासलगाव येथील बाजारात मक्याची सर्वाधिक 1,975 क्विंटल इतकी आवक झाली. बीआरओमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भरती आहे. 10वी पास असणारे विद्यार्थी कुक, वेटर आणि मिस्त्री या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. पुणे शहर सकाळी स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलंय. रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहनं यांचं नियोजन सुरू केलं असून पुढील 8 दिवसात याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारनं 14,13,000 टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. वारंवार मुदतवाढ देऊनही केवळ 4 लाख टन सोयाबीन खरेदी झालाय आणि त्यामुळे साठा राहण्याची भीती वर्तवण्यात येते. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गोव्यावरून मुंबईमध्ये येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता रेल्वे स्थानक परिसरात विविध प्रकारचे जाहिरात फलक लावून शहर विद्रूप करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 5,000 फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. देशातून होणाऱ्या हरित वायू उत्सर्जनामध्ये घट झाली आहे. 7.93% उत्सर्जन घटल्यानं भारताला दिलासा मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 24,785 क्विंटल आवक झाली, तर सोयाबीनला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. उत्तर भारतात कडाक्याची थंडी वाढताना दिसते. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही दिवसा गार वारे वाहत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आलेली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र असल्याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या संदर्भात चौगुले यांनी जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली असून आणि ती समितीनं सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याचं कारण देत तक्रार फेटाळून लावली आहे. मकर संक्रांतीनिमित्त कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा करण्यात आली. देवीचा गाभारा रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आला. देवीला तिळगुळाचे दागिने देखील अर्पण करण्यात आले.
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त विधीला सुरुवात झाली आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येस अग्नी देण्याची परंपरा आहे। तसंच मानाचे 7 नंदीध्वज आणि नागफणीचा साज चढवण्यात येतो। पौष पौर्णिमेनिमित्त श्री खंडोबा गडावर मानाची सुपे इथे खैरे यांच्या काठीची शिखर भेट करण्यात आली। मकर संक्रांतीनिमित्त पंचक्रोशीतील महिलांनी खंडेरायाच्या दर्शनाला येऊन एकमेकींना हळद कुंकू लावून वाण लुटलं। भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्तानं भगवान गडावर मोठी गर्दी झाली। ओबीसी नेते बाळासाहेब सानप आणि भावी महंत कृष्णा शास्त्री यांनी गडावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली। यावेळी दोन्ही समाजातील तेढ कमी झाला पाहिजे असा संदेश बाळासाहेब सानप यांनी दिला। भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्र त्यांच्याकडे आढळून न आल्यानं ही अटक करण्यात आलेली आहे। उल्हासनगरमध्ये अज्ञात चोरट्यानं दुकानाचं शटर तोडून चोरी केली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी दुकान मालकांनी केली आहे। सेना संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही रस्ते आज बंद राहणार आहेत। या परेड निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत, तर या विशेष कार्यक्रमासाठी काही रस्त्यांवरील वाहतूक काही वेळासाठी बंद असेल। शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे आणि त्यानुसार जिल्हा प्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीमध्ये असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हसूर कारागृहात रवानगी झालेली आहे। 21 डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कराड कुटुंबीय आणि समर्थकांची आज बैठक होणार आहे। विशेष म्हणजे आज मंत्री धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झालेत। तर सकाळच्या या महत्त्वाच्या 100 बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहिल्यानंतर यापुढे देखील काही महत्त्वाच्या किंवा दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या आणि वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्व प्रेक्षकांना करून द्यायची आहे। या सर्व प्रकारच्या बातम्या, मग त्या सामाजिक असो, राजकीय असो, मनोरंजनाच्या बातम्या असो किंवा तुमच्या कामाच्या बातम्या, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।